तर जवळपास मी वयाच्या 18व्या वर्षी कॉलेज जीवन असताना राजकारणामध्ये पहिली निवडणूक लढवली सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी मुंदवाडी आणि त्यामध्ये विजय झालो. आणि तसे ते पक्षाशिवाय व्यतिरिक्त राजकारण करणं थोडं अवघड जातं. तर आम्ही या अगोदर सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये होतो. आणि काँग्रेस पक्ष हे फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित होतं. निवडणूक संपली की तो संपून जायचा. त्यांच्याकडे विजन आहे म्हणून त्यांनी विकसित भारत. तुम्हाला एखादी गोष्ट कुठंतरी काहीतरी प्राप्त करून घ्यायची आहे तर तुम्हाला पहिले ध्येय ठरवावं लागतं. इथं कामाला महत्त्व आहे आणि इथं तुम्ही पक्षाशी कसे राहतात, तुम्ही काय कामं करतात त्याच्यावरती राहते. इथं वडील सरपंच आहे म्हणून मुलगा सरपंच होत नाही, वडील मंत्री आहे म्हणून मुलगा होत नाही. नमस्कार, मी सचिन चव्हाण. एमसीएन न्यूजच्या निवडणुकीचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमामध्ये इच्छुक उमेदवार असू द्या किंवा राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर आपल्या स्टुडिओला भेट देत असतात. त्यांचे व्हिजन किंवा निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्यासमोर काय काय आव्हानं आहेत, काय व्हिजन आहे त्याबाबत ते चर्चा करत असतात. आज आपल्या सोबत आहेत भाजपाचे कन्नड तालुक्याचे मध्यचे सरचिटणीस तथा माजी सरपंच मुंडवाडी तांडा विष्णूजी राठोड सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. एमसीएन मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सुरुवात करतोय सर पहिल्या प्रश्नापासून की राजकारणात तुम्ही कधी आले, तुमचं शिक्षणाबद्दल काय सांगशाल आणि विशेष म्हणजे राजकारणात तुम्हाला असं काय आवडलं आणि केव्हापासून राजकारणाला सुरुवात केली? तर जवळपास मी वयाच्या 18व्या वर्षी कॉलेज जीवन असताना राजकारणामध्ये पहिली निवडणूक लढवली सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी मुंदवाडी आणि त्यामध्ये विजय झालो. तर राजकारणामध्ये यायचा विषय असा आहे की आपण ग्रामीण भागामध्ये राहतो आणि ग्रामीण भागात राहत असल्यामुळे आपल्याला जे काही समस्या आहेत, शेतकऱ्याच्या असेल किंवा गावकऱ्याच्या काही इतर समस्या आहेत, त्या समस्येचं जेव्हा येतात आणि त्याच्यातून सामाजिक आपण प्राणी असल्यामुळे, सामाजिक कार्य करत असल्यामुळे हळूहळू राजकारणामध्ये ॲटोमॅटिकली पदार्पण झालं. त्याला काही असं जाणीवपूर्वक वगैरे काही हे केलं. नक्कीच. म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी एक तुम्ही म्हटले वयाच्या 18व्या वर्षी. हो. म्हणजे त्यावेळेला एकंदरीत तुमचं शिक्षण काय सुरू होतं? शिक्षण म्हणजे माझं, मला वाटतं मी त्यावेळेला B.Com ला होतो. आणि B.Com फर्स्ट इयर सेकंड इयरला. आणि त्यावेळेला आम्ही जिथे राहतो तिथं ते जे सगळं म्हणजे तांड्यामध्ये राहतो, मुंदवाडी तांडा म्हणून माझा. आणि तिथे काही लोकांचे काही प्रश्न राहायचे आणि ते प्रश्नाला उकल व्हायची नाही. आणि त्या माध्यमातून मग मी शिकलेलो म्हणून मला सर्वांनी समोर केलं. आणि त्यावेळेला आमच्या पॅनलमधून, आमच्या तांड्यामधून 7 पैकी मी एकटाच निवडून आलो. आणि मला डायरेक्ट म्हणजे जे प्रमुख पद असतात त्याची जबाबदारी मिळाली. आणि त्यानंतर मला खूप चांगले कामं करायची त्या लेवलला संधी मिळाली आणि तशी आपण त्यावेळेला केलं. नक्कीच. आता राजकारणासोबत तुम्ही उद्योजक पण आहात, पण नंतर मला असं B.Com तुम्ही म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी B.Com असताना सुरुवात केली. B.Com नंतर काही शिक्षण नाही. B.Com नंतर तर म्हणजे माझं MA B.Ed झालेलं आहे आणि 2-3 विषयामध्ये PG झालेलं आहे. त्याच्यामध्ये महत्वाचे विषय इकॉनॉमिक्स सारख्या विषयामध्ये PG खूप ते महत्वाचे 2 लँग्वेज विषयामध्ये. नक्कीच. म्हणजे आता म्हणायला हरकत नाही, उच्च शिक्षित, व्यावसायिक, उद्योजक आणि एक चांगले राजकारणी तुम्ही आहात. परंतु आता वयाच्या 18व्या वर्षानंतर तुम्ही राजकारणाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या पक्षात काम केले, कुठं म्हणजे काय काम केले आणि आतापर्यंत पक्षामध्ये, विविध पक्षामध्ये काम करत असताना आपल्याला कुठल्या पक्षात काम करताना काम केल्याचं समाधान वाटलं? कारण तुम्ही हा जो प्रश्न विचारला खूप महत्वाचा आहे. कारण राजकारण म्हटलं की ते पक्षाला एक बांधलेली एक गोष्ट असते. हो. आणि तसेच ते पक्षाशिवाय व्यतिरिक्त राजकारण करणं थोडं अवघड जातं. तर आम्ही या अगोदर सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये होतो. आणि काँग्रेस पक्ष हे फक्त निवडणुकीपुरतीच मर्यादित होतं. निवडणूक संपली की तो संपून जायचा. तसं त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये कामं केलो, त्यांच्या विचाराला प्रभावित होऊन.
माननीय नरेंद्र मोदी असेल आणि पूर्ण भारतीय पक्षाचं जे व्हिजन आहे हम्म. त्या गोष्टीवर विश्वास ठेवून आम्ही त्या पक्षामध्ये काम करायला जेव्हा सुरुवात केली त्यानंतर लक्षात आलं की हे जे पक्ष आहे हम्म. हे देशाच्या हिताचं पक्ष आहे. बरं. देशाचे हित ज्या गोष्टीमध्ये असेल ती गोष्ट ते करतात बरं. आणि तशा देशाच्या हिताच्या गोष्टी करण्यामध्ये आपल्याला स्वतःला पण आवड असते. आवडत. प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला पण आवड असते हम्म. की एखादं वैयक्तिक करता करता तुम्हाला एखाद्या देशासाठी करणं किंवा देशाच्या चांगल्या गोष्टीसाठी करणं तुम्हाला पण आवड वाटेल. बरोबर. म्हणून भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे आपल्या देशामध्ये की ते काहीतरी ठोस विजन घेऊन चालत आहे बरं. आणि त्या विचारावर ते लोक सगळे प्रभावित होऊन आज भारतीय जनता पार्टी इतकं मोठ्या स्वरूपात विस्तीर्ण झालेलं आहे. नक्कीच. आता तुम्ही व्हिजनचं बोलले, पण त्या तत्पूर्वी मी तुम्हाला व्हिजनचे एक मुद्दा विचारायचा आहे. पण पक्षामध्ये काम करताय, आता तुम्ही भाजपात गेले, मग पक्षासोबत काम करताना, भाजपामध्ये काम करताना असा एखादा किस्सा आहे का, खूप चांगलं वाटलं बाबा मी ह्या पक्षात आहे म्हणून? हो, हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की जसं आता माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी यांनी विकसित भारत ही संकल्पना मांडली. आता त्याच्यामुळे तुम्हाला एका छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यापेक्षा जे त्याचं पूर्ण स्वरूप आहे त्या पक्षाचं आणि त्यांची धोरणं कशी आहे, विकसित भारत. आता ही गोष्ट खरी जर म्हटली तर याच्या अगोदर पण काही वेळेला व्हायला पाहिजे होती. ती फक्त भारतीय जनता पार्टीचे आपले जे नेते आहे त्यांच्याकडे विजन आहे म्हणून त्यांनी विकसित भारत. तुम्हाला एखादी गोष्ट कुठंतरी काहीतरी प्राप्त करून घ्यायची आहे तर तुम्हाला पहिले ध्येय ठरवावं लागते, तुम्हाला उद्दिष्ट ठरवावं लागते, त्याच्यानंतर तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. इतर पक्षामध्ये तशी काही ध्येय नाहीये, हे मोगम कार्यक्रम आहे. फक्त निवडणूक लढवणे किंवा तितक्या गोष्टीसाठी तो गुमराह करणे. निवडणूक लढवणे, जिंकून येणे. तसं ह्या पक्षाकडे किंवा हे जे भारतीय जनता पार्टीचं विजन आहे त्याच्यामध्ये विकसित भारत. जोपर्यंत ही संकल्पना आपण पूर्ण जर करायची तर आपल्याला भारतातील सगळ्या लोकांचे विकास करावाच लागेल, तेव्हा ती पूर्ण होते. नक्कीच. तुम्ही राजकारणात आतापर्यंत कोणकोणते पदे भूषवले? राजकारणामध्ये मी माझ्या मुंडवाडी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये व्हाईस चेअरमन म्हणून राहिलो. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच राहिलो. माझी मिसेस आता सरपंच आहे. आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये तालुका अध्यक्ष विमुक्त जाती मोर्चाचा राहिलो. आणि त्यानंतर पक्षाने आपल्याला परत सरचिटणीस या पदावर जबाबदारी दिली आणि आता सध्या सरचिटणीस म्हणून आहे. नक्कीच. म्हणजे आता 10 वर्ष तुमच्याकडं घरामध्ये सरपंच पद होतं, आता तुम्ही थेट जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताय. एकंदरीतच म्हणजे कुठल्याही निवडणुकीला एखादा व्यक्ती सामोरे जातो त्याच्याकडे एक व्हिजन असतं. आणि मगाशी तुम्ही म्हटले की पक्षाकडे खूप मोठे व्हिजन आहेत. जसे पक्षाकडे व्हिजन आहेत तसे तुमच्याकडे ह्या निवडणुकीसाठी काय व्हिजन आहेत का? हो, आता हे बघा, आता आम्ही भारतीय जनता पक्षाकडे त्यांच्या व्हिजनवरती चालतो आणि ते व्हिजन हे मलाच काय सगळ्या नेत्यांसाठी परिपूर्ण व्हिजन आहे. बरोबर. आणि आता मी जी ग्रामपंचायतीमध्ये आता 10 वर्षापासून 15 वर्षापासून आम्ही हे सगळं बघतो की त्यानंतर असं लक्षात आलं की आपण ग्रामपंचायत ह्या पंचायत राज मार्फतच्या ह्या सत्ता विकेंद्रीकरणाची ही सिस्टीम आहे. 3 स्तरामध्ये ह्या विभागल्या गेल्या. तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायत हा शेवटची संस्था आहे. आणि या शेवटच्या संस्थेमध्ये जर आपल्याला जिल्हा परिषद ही त्याची प्रमुख मेन संस्था आहे. 3 संस्थेपैकी वरची संस्था म्हणजे जिल्हा परिषद. आणि जिल्हा परिषदेमार्फतच खऱ्या अर्थानं या निधी वितरण असेल किंवा एखाद्या गोष्टी योजनेची अंमलबजावणी करायची यांना सगळ्या डिस्ट्रीब्युशन तिथं होतं. आपल्याला ग्रामपंचायतीला विकास करायचा असेल तर आपल्याला जिल्हा परिषदेवर अवलंबून आहे. बरोबर. मग आपण आपल्या ग्रामपंचायतीचाच विकास करायचा आहे, आपल्याला वाटतं आपल्याला ग्रामपंचायतीचा पण विकास झाला पाहिजे, पण आपल्याला अवलंबून जिल्हा परिषदेवर राहावं लागतं. बरोबर. किंवा एखाद्या दुसऱ्या याच्यातून फंड वगैरे उपलब्ध करून घ्यावं लागतं, तेव्हाच आपण विकास करू शकतो. आणि ते पण तेव्हा जेव्हा आपण फंड घेतो तेव्हा तो जे वितरित करणारे किंवा जो ते आपल्याला मिळेलच किंवा आपली चॉईस होईलच त्या ठिकाणी असं नाही. म्हणून आपण जिल्हा परिषदेवर जर गेलो तर माझे एकच ग्रामपंचायती काय, पण आपण सर्कलमधल्या 20 ग्रामपंचायतीचा त्यामध्ये विकास करू शकतो. नक्कीच. म्हणजे मी तुमच्याबद्दल थोडासा अभ्यास करताना हे तुमचा एक किस्सा ऐकलाय की बाबा
सरपंचांनी गावामध्ये अभ्यासिका सुरू केली आहे, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही पुस्तक अवेलेबल केले. हा. तो किस्सा आम्हाला तर सांगा. काय आहे, आम्ही एखाद्या समाजामध्ये बदल घडवून आणायचा असेल हं. तर त्याला शिक्षण हे खूप महत्वाचं साधन आहे. आणि आता तर शिक्षणामध्ये पण स्पर्धा खूप हो, झालेल्या हो. आहे. आणि स्पर्धा झाल्यामुळे आपल्याला स्पर्धेतूनच बाहेर जावं लागेल, हो. तरच आपण तिथे स्टँड होऊ शकतो. आणि मग आम्ही असा एक सामाजिक बदल व्हावा ह्या हेतूने आम्ही अभ्यासिकेचा उपक्रम सुरू केला. आणि माझ्या नागद गटामध्ये जवळपास 6 ग्रामपंचायतीमध्ये 6-7 ठिकाणी आम्ही जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हो, करतात हो. त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे प्रकाशनाची, वेगवेगळे लेखकाची अशी 2-2, 4-4 सेटमध्ये त्यांना ती पुस्तकं उपलब्ध करून दिली. कारण विद्यार्थी काय करतो, तो एकच पुस्तक खरेदी करतो. बरोबर. कारण त्याच्या कुवतीनुसार तो एकाच लेखकाचं, एकाच प्रकाशनाचं खरेदी करेल. पण आम्ही तसं त्याच्यामध्ये काही बदल व्हायला पाहिजे म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं दिली. आज मी सांगतो तुम्हाला, प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी अभ्यासिकेतील 2-2, 4-4 मुलं नोकरीला लागली. आणि हे जे अभ्यासिकेचं जे पुस्तकाचं जेव्हा वाचन होतं, त्यांचं इतकं अभ्यास व्यासन म्हणजे ते खूप विस्तृत अभ्यास होतो. हो. तो नोकरीला लागला काय किंवा एखादा व्यवसाय जरी केला तर तो सक्षम असतो. येस. म्हणजे तो ज्ञानाने सक्षम असला सगळ्या क्षेत्रामध्ये सक्षम असतो. सक्सेस येतो. म्हणून आपण तो एक उपक्रम केला. आणि त्याच्यामध्ये परत आता आमचं एक असं आहे, त्यांना पण आम्ही सांगितलं की ही जी अभ्यासिकेची आपण फक्त सुरुवात केलेली आहे आणि याची जबाबदारी तुम्हीच घ्यायची आहे. आता बरं. इथून पुढे नोकरी लागल्याच्या नंतर बरं. आपण हा समाजामध्ये असा बदल घडवायचा आहे की जेणेकरून तो चांगल्या बदलाकडे आपण जाणार पाहिजे. नक्कीच, नक्कीच. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर त्या अभ्यासिकेचा फायदा झाला तर हा. त्यांनी समोरच्यांना त्याची मदत करून हो. म्हणजे साखळी पद्धत एकंदरीत साखळी त्याला पद्धतीनं म्हणता येईल. हे झालं पाहिजे आणि ते चांगला त्यातच बदल झाला पाहिजे चांगलाच समाजामध्ये. बदल. त्यातच आता एक प्रश्न असा की बाबा 6 ग्रामपंचायतला तुम्ही आतापर्यंत मदत केली. हो. राहिलेल्या 20 तो राहिलेल्या 20 तर आता आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आणि हो. त्यानंतर आपण 100% हम्म. सगळ्या ग्रामपंचायतीला आणि याच्यापेक्षा अजून परत आपण यांच्यासाठी जे विद्यार्थी असतात त्यांना एखाद्या स्पर्धेमध्ये जायचं तर व्याख्यान वगैरे गरजेचे आहे. जे IAS अधिकारी हा. आहे त्यांचे व्याख्यान वगैरे आयोजित करणं. बरोबर. मग त्या विद्यार्थ्यांना ऊर्जा निर्माण होते, मार्गदर्शन हा, मिळेल. मार्गदर्शन मिळते बरोबर. आणि तो बरोबर तिथं त्या ध्येयापर्यंत तो पोहोचतो. हे शिक्षणाचं झालं. हो. याच्यानंतर तुमच्या नागद सर्कलमध्ये पर्यटन स्थळ आहेत. हो. खूप सारे धार्मिक स्थळ आहेत. हम्म. धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, ज्यातले काही पर्यटन स्थळ आजही म्हणजे जे लोकांच्या निदर्शनास नाहीये हम्म. आणि काही जे आहेत तिथं सुविधा अपुऱ्या आहेत. हो. या बाबतीत तुमच्याकडे काही व्हिजन आहे का किंवा त्याला चालना मिळण्यासाठी काही आपण प्रयत्न करणार? हो. तर हे बघा, आता हे पर्यटन स्थळ जर म्हटलं तर हे थोडं जिल्हा परिषदपेक्षा थोडं वरच्या याच्यात आहे. कारण आपल्याला हे सगळं करायचं तर आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे आमचे नेते आहे, जसे माननीय संजयजी खंबायते साहेब जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यानंतर आमचे गव्हाणे सर आहे, त्यानंतर माननीय मंत्री महोदय आपले अर्थमंत्री भागवतजी कराड साहेब आहे, प्रशांत बंब साहेब आहे, अतुलजी सावे साहेब आहे, यांनी एक आराखडा तयार केलेला आहे. आणि तो पर्यटनाचा विकास कसा होईल याच्यासाठी हे आमचे वरचे नेते सगळे कामं करतात. आमच्या तालुक्यामध्ये आतापर्यंत कराड साहेबांनी रस्त्यासाठी 134 कोटी रुपये दिले. आणि आता जसं आमच्याकडे तिथं जवळ पितळखोरा लेणी आहे, पितळखोरा लेणीच्या बाजूला धार्मिक स्थळ म्हणून कालीमठ आहे, तिथं पण निधी उपलब्ध करून दिला साहेबांनी. चैतन्य आश्रमासाठी तिथं पण 50 लाख रुपये दिला, अन्नानीसाठी दिला. आणि अजून काही त्यामध्ये जे काही स्थळं राहिलेले आहेत, जसं किल्ले अंतूर आहे, पितळखोरा लेणी आहे खाली, त्यानंतर तिथं एक हरसवाडीला धार्मिक स्थळ म्हणून आहे, अडगानंद स्वामीचं मठ आहे, त्यानंतर तिथं उबडा मारुती म्हणून आहे, हरसवाडीलाच आहे, ते पण तिथं पण व्यवस्थित धार्मिक स्थळ विकसित करू शकतात. तसे ह्या सगळ्या माहिती आम्ही आमच्या नेत्यापर्यंत माननीय संजू भाऊ खंबायतेपर्यंत पोहोचवलेल्या. तुमचा गट आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, तो म्हणजे पाणी आणि बागायती क्षेत्र. हो. तिथं भाजीपाला उत्पादक शेतकरी किंवा फळं आणि शेती करणार वर्ग असते. पाणी आहे पण मार्केट थोडंसं कमी. तर ते काय, आता हाच विषय आहे. आता खरं तर हा मार्केटचा विषय हा वरच्या लेवलचा आहे, पण एक सुरुवात म्हणतात ना, खालून आपल्या गटातून जर सुरुवात झाली तर मग आता जसं आता माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्र हे त्यांचं व्हिजन आहे,
तसंच आम्हाला आमच्या जिल्हा परिषद गटाचं विकसित नागद जिल्हा परिषद गट हे विजन ठेवलेलं आहे आम्ही. नक्कीच. आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हम्म. सगळ्या गोष्टी त्यामध्ये शेतकरी असेल, बेरोजगारी असेल, त्या सगळ्या शेतकरी असेल. आता तुम्ही जर म्हटलं शेतकरी, तिथे शेतकऱ्याचा माल का असेना तो साठवणूक करणे बरोबर. आणि तो चांगल्या भावामध्ये विकणे, बरोबर. त्याला रेट मिळवून घेणे, बरं. यासाठी पण त्यांना आपण चर्चासत्र वगैरे असेल, काही मार्गदर्शन शिबिरे असेल, त्यानंतर बाहेरचे जे एक्सपोर्ट इम्पोर्ट करणारे जे हे असतात त्यांना आपण तिथं बोलवून त्यांना त्यांच्या मार्फत आपल्याला ती जेव्हा इथे येऊन मार्गदर्शन करतील खऱ्या अर्थानं, तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपण काय केलं पाहिजे. म्हणजे आणि एक आहे याच्यामध्ये, आपण पारंपरिक पद्धतीने जर करत राहिलो तर आपला कुठंच काही विकास नाही. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी वापरलीच गेली पाहिजे. तुम्ही कोणताही क्षेत्र असेल, तुम्ही राजकीय क्षेत्र असेल, तुमचं औद्योगिक क्षेत्र असेल, शेती क्षेत्र असेल, याच्यामध्ये तुम्हाला तंत्रज्ञान वापरावंच लागेल. 100%. तरच तुम्ही त्याच्यात नफा मिळवू शकता, तुमचा विकास होऊ शकतो. हे व्हिजन बद्दल झालंय, हम्म. राजकीय प्रवासाबद्दल झालंय, सगळ्या गोष्टी होत आहेत. पण प्रत्येकाला एक आव्हान असतं, हो. काही अडचणी असतात, विरोधक असतात. हो. तसे तुमच्या गटातून तुम्हाला काही आव्हान आहेत का? हो, हे बघा आता पहिली गोष्ट जसं राजकारण हम्म. राजकारण म्हटल्याच्या नंतर जे आहे ना, काही राजकीय व्यक्तींनी असेल किंवा काही, तर ते हे राजकारणाचं आहे ना स्वरूप चेंज करून टाकलेलं आहे. हा. आणि ते गावगाड्याचं जे राजकारण असतं त्याच्यामध्ये लोकांना बरीच अशी समज झालेली आहे. राजकारण म्हटल्याच्या नंतर गटातटानाच राहायला पाहिजे, हा. आपण इकडं असंच पाहिजे तसंच पाहिजे, हा जो समज आहे हा सगळ्यात मोठा आव्हान. याच्यामध्ये जोपर्यंत आपण, उदाहरणार्थ तुम्ही लक्षात घ्या, एखादं मंदिर असतं बघा बरं. गावामध्ये, आणि त्या गावामध्ये मंदिर जे बांधलं जातं, आतापर्यंत तुम्ही ऐकलं का एखाद्या मंदिराचं काम अपूर्ण राहिलं म्हणून? नाही, शक्यतो धार्मिक कामाला तरी विरोध कमी होतो. नाही, याचं कारण काय आहे? हम्म. याचं कारण असं आहे की त्या गावातले सगळे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. बरोबर ना, धार्मिक कार्य एकत्र येणं. नाही, ते धार्मिक असेल किंवा ती गावातली एक वस्तू आहे, हा. ती आपण जेव्हा एखादा चांगली गोष्ट करायची, पूर्ण जर गाव एकत्र येऊन सहकार्य जर करत असेल ती चांगली गोष्ट होते. बरोबर. तसंच एकही मंदिर असे नाही की ते पूर्ण झालेले नाही, ते चांगल्या पद्धतीने झाले आणि त्यासाठी एकत्र येतात. कारण तिथला लोकांचा मानस असा आहे की हे सार्वजनिक कार्य आहे आणि हे चांगलं कार्य आहे. 100%. जोपर्यंत राजकारणातल्या ह्या गोष्टीमध्ये लोकांना हे समजणार नाही की हे चांगलं कार्य आहे आणि याच्यामध्ये आपण सगळेजण पाहिजे, तोपर्यंत ती गोष्ट चांगली होणार नाही. हे नक्की. सगळे, आणि हेच गोष्ट आता प्रत्येक गावामध्ये आपण बघतो, हे गटातटाच करणं हा राजकारणाचा हेतू नाहीये. नक्की. पण लोकांच्या डोक्यामध्ये तसं पेरलं गेलं, आपण कोणाला तरी विरोध केला पाहिजे, कोणतरी आपण हे केलं पाहिजे. तुम्ही विरोध म्हणजे ते चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. नक्की. ज्या गोष्टी आपल्या समाज हिताच्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण सहभाग होऊन केला पाहिजे. विरोध करणं हा हेतू नाही, त्याच्यात विरोध करणे हे सोल्युशन नाही. त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि सहभाग घेऊन केलं पाहिजे. नक्कीच. नक्कीच. आता एक थोडासा मिश्किल प्रश्न विचारतोय. आपण एवढ्या चर्चा केल्या, हो. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पक्ष तुम्हालाच तिकीट देईल का, आणि न दिल्यास आपली भूमिका काय असणार? हो, हे बघा, आता आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता आम्ही जे आतापर्यंत बघितलं, हा. इथं कामाला महत्व आहे. नक्की. आणि इथं तुम्ही पक्षाशी कसे राहतात, तुम्ही काय कामं करतात त्याच्यावरती राहते. इथं वडील सरपंच आहे म्हणून मुलगा सरपंच होत नाही, हा. वडील मंत्री आहे म्हणून मुलगा होत नाही. इथं कार्यकर्ता महत्वाचा आहे आणि तो कार्यकर्ता कसा काम करतो आपल्या पक्षाशी कसा आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी आहे. आणि मला विश्वास आहे आतापर्यंत आपण जी भारतीय जनता पार्टीसाठी जी केलं किंवा जे कामकाज केलेलं आहे ते नक्कीच आपला विचार होणार आहे आणि आपल्यालाच तिकीट मिळेल. तुम्ही आत्ता म्हटले की वडील निवडणुकीत पुढे असेल तर मुलगा येतोय. आपली पार्श्वभूमी काय? माझी पार्श्वभूमी, माझ्या मुंडवाडी तांड्यामध्ये माझे वडील सगळ्यात गरीब जर म्हटले त्या काळामध्ये तर माझे वडील, आणि त्या वडिलाचा मी मुलगा. वा. म्हणजे राजकारणाची सुरुवातच शून्यातून. कुठलीच नाही. आजही माझ्या परिवारामध्ये सगळ्यात मोठा परिवार मुंडवाडी तांड्यामध्ये माझा आहे. बरोबर. पण जर समजा आता त्याच्यातून फक्त मीच या क्षेत्रामध्ये आहे, नाही तर माझे बाकीचे परिवारातले लोक सुद्धा नाही कोण. नक्की. जर समजा आता तुम्ही निवडणूक जिंकले तर गटासाठी काम तर तुम्ही विजन मध्ये खूप सारे सांगितले, पण पहिलं असं कोणतं काम राहील की तुम्हाला करायला आवडेल? नाही, पहिलं जर काम आहे तर मला तरी असं वाटतंय की विकसित आपण जिल्हा परिषद नागद गट हे घेऊन जाणार आहे लोकांसमोर.
आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्राथमिक ज्या शाळा असतात पंचायत राज व्यवस्थेमार्फत ह्या जी चालवलेल्या योजना आहे त्याच्यामध्ये विकसित आपल्याला जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण पूर्णपणे लक्ष देऊन, कारण तिथं खऱ्या अर्थानं तिथूनच आपल्या विकासाची मूर्त मिरवली जाणार आहे. नक्कीच विविध विषयांवरती आपण चर्चा केली आहे. मुलाखतीला एक शेवट असतो. या मुलाखतीच्या मी शेवटाकडे जातोय आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. एमसेनला तुम्ही भेट दिली, एमसेनच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना मतदारांना काय आवाहन करशाल? नाही, आता MCMचं पहिलं तर तुम्हाला जी भेट दिली, खरं जर म्हटलं तर तुम्हाला भेट देणं आणि तुमच्या मार्फत जे समाजापर्यंत पोहोचणं हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण 100% लोकांपर्यंत पोहोचून जाणार आहे हे तर आमचा एक प्रश्न तुम्ही सॉल्वच केलेला आहे. हा एक आमचा आव्हानच आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता आमच्यासाठी निवडणुकी मध्ये आता जवळपास मी सर्व जनतेला ही विनंती करेन की ज्या व्यक्तींना आपले सामाजिक प्रश्न किंवा जो त्या याच्यामध्ये त्या प्रश्नाची त्याला जाणीव आहे त्या व्यक्तीला तुम्ही 100% निवडून द्या, जेणेकरून त्या प्रश्नाचं तो सॉल्व्ह करू शकतो. एवढं मी या आपल्या माध्यमातून आवाहन करेन आणि नक्कीच सर्वजण हा विचार करून एक चांगला उमेदवार आपल्याला निवडून देतील. नक्कीच हे होते विष्णूजी राठोड, जे की नागद जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहेत. त्यांनी त्यांचे विचार मांडताना पंतप्रधानांचा व्हिजन आहे विकसित भारत, मुख्यमंत्र्यांचा आहे विकसित महाराष्ट्र, तसंच त्यांचं व्हिजन आहे विकसित नागद जिल्हा परिषद सर्कल. यासह त्यांनी शिक्षणासोबतच विविध विषयांवरती चर्चा केली आहे. सर, आपण आमच्या MC न्यूजच्या स्टुडिओला भेट दिली, खूप खूप धन्यवाद. यासोबतच आपण अनेक मान्यवरांसोबत, राजकीय लोकांसोबत चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा भेटूया पुढील भागात. नमस्कार.